पक्षासाठी स्वतःचा वेळ देणं म्हणजे मेरिट नव्हे का? एकाच पक्षात ठामपणे पाय रोवून राहणं ही निष्ठा ठरू शकत नाही का? पक्षाचे बॅनर लावणं, बैठकांसाठी घरोघरी फिरून गर्दी जमवणं, खुर्च्या उचलणं, अगदी सभेनंतरचा कचरा गोळा करणं आणि गळ्यात पक्षाचे उपरणे घालून नेत्यांच्या मागे फिरणं, हे सगळं उमेदवारी मिळवण्यासाठी मेरिट ठरू शकत नाही का? विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती. जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की करा, जेणेकरून गोव्यातील अशाच घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. मुद्द्यावर येतो. सध्या प्रत्येक पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला एक प्रश्न पडला आहे की निवडणुकीचा तिकीट मिळवण्यासाठी नक्की मेरिट काय असतं? फोंडा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. माजी मंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली. जरी या आमदाराचा कार्यकाळ फक्त 6 महिन्याचा उरला असला तरी प्रत्येक पक्ष आपली पूर्ण ताकद पणाला लावतो, कारण आगामी निवडणुकांसाठी मतदारांचा कल अजमावण्याची ही एक मोठी संधी आहे. भाजपनं दिवंगत रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांना उमेदवारी दिली आहे. रितेश हे पूर्णपणे नवीन कार्यकर्ते नाहीत, कारण रवी नाईक यांच्या भाजप प्रवेशापूर्वीच त्यांचे दोन्ही पुत्र भाजपमध्ये आले होते. रवी नाईक यांच्या निधनानंतर रितेश यांना उमेदवारी मिळावी अशी एक भावनिक लाट समर्थकांमध्ये होती आणि पक्षाने ती मान्य केली. मात्र यामुळे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते विश्वनाथ दळवी दुखावले गेले आहेत. रवी नाईक यांच्यानंतर पक्ष आपली दखल घेईल या आशेवर ते काम करत होते. आता रितेश यांना संधी मिळाल्यानं पुढील 6 महिन्यानंतर पुन्हा दळवींचा विचार होईल अशी अपेक्षा करणं सध्या तरी कठीण दिसतंय. मुख्यमंत्र्यांनी त्यांचं मन वळविल्याचं सांगितलं असलं तरी प्रत्यक्ष निवडणुकीत काय होतं हे लवकरच स्पष्ट होईल. येथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपनं तिकीट नाकारलं होतं. गोव्यात भाजप रुजवण्यात पर्रीकरांचा सिंहाचा वाटा होता, तरीही तो नियम तेव्हा वेगळा होता. पण रितेश नाईक यांच्या बाबतीत मात्र पुत्र उमेदवारीचा फॉर्म्युला यशस्वी ठरलेला दिसतो. दुसरीकडे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची अवस्था काही वेगळी नाही. 2022ची निवडणूक मगो पक्षाच्या तिकिटावर लढविणारे केतन भाटीकर 2 दिवसापूर्वी काँग्रेस पक्षात आले आणि त्यांना थेट उमेदवारी मिळाली. यामुळे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते राजेश वेरेकर यांच्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. फोंडा ब्लॉक काँग्रेसने भाटीकर यांच्या प्रवेशाला विरोध केला, पण तो फोल ठरला. केवळ उमेदवारीसाठी पक्षप्रवेश केला नाही असं भाटीकर सांगत असले तरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी स्पष्ट आहे. तसंच चित्र आम आदमी पक्षातही दिसतंय. गीतेश नाईक यांनी ज्या दिवशी पक्षप्रवेश केला त्याच दिवशी त्यांची उमेदवारी जाहीर झाली. यावरून काँग्रेस आणि आपकडे स्वतःचे उमेदवार नव्हते की काय असा प्रश्न निर्माण होतोय. दुसऱ्या बाजूला पाहायला गेल्यास केतन भाटीकर यांना 2022च्या विधानसभा निवडणुकीत अगदी थोडक्या मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता, पण त्यावेळी त्यांच्या पाठीशी सुदीन ढवळीकर यांची ताकद होती. आज परिस्थिती बदलली आहे. सुदीन ढवळीकर आता भाटीकरांच्या सोबत नाही तर त्यांच्या विरोधात उभे आहेत. तरी देखील भाटीकर आजही ढवळीकरांना आपला एक चांगला नेता मानत आहेत. त्यामुळे ढवळीकरांची साथ सुटल्याचा फटका भाटीकरांना बसणार की तेही निवडणूक स्वतःच्या जोरावर जिंकणार हे निकालानंतर स्पष्ट होईलच. या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते, तुम्ही नेत्यांच्या मागे कितीही फिरा, निष्ठा राखा किंवा पक्षासाठी वेळ द्या, हे तुमचं मेरिट ठरू शकत नाही. आजच्या राजकारणात उमेदवारीसाठी खरं मेरिट काय असेल तर ते म्हणजे विटामिन एम, जनसंपर्क, जिंकण्याची क्षमता आणि नेतृत्व. जर या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला नेत्यांच्या मागे फिरण्याची गरज नाही. नेते स्वतः तुमच्या दारापर्यंत येतील. हे कडू सत्य कदाचित कुणी बोलून दाखवणार नाही, कारण त्यातून राजकीय नुकसान होऊ शकतं. पण कार्यकर्त्यांनो, आता तरी जागे व्हा आणि विचार करा, नाहीतर कष्ट तुम्ही करायचे आणि फळ भलत्यानंच चाखायचे. असं होत राहील. तुम्ही फक्त प्रचार सभा आणि टाळ्या वाजवण्यापुरतेच मर्यादित राहाल.